नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत उद्योजकाची आर्थिक विकासात त्याचं योगदान काय आहे। आर्थिक विकासामध्ये उद्योजकाचं योगदान कोणतं आहे। विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही राष्ट्राचं प्रमुख कर्तव्य हे त्या देशातील जनतेचे राहणीमान सुधारणे हे असतं व तेथील जनतेचे राहणीमान हे त्याच्या उत्पन्नावर अवलंबून असतं। उत्पन्न वाढीकरिता त्या देशात अनेक संपन्न उद्योग असावे लागतात व उद्योगाला संपन्न करण्याचे कार्य हे उद्योजकाचे असते। उद्योग प्रधान राष्ट्रच आज जगात आघाडीवर आहे व त्याच्या देशाला ही आघाडी तेथील गुणवंत उद्योजकांनीच मिळवून दिलेली आहे। उद्योग हे त्या देशातील कोट्यवधी जनतेच्या गरजा पूर्ण करून त्यांच्या राहणीमानात भर टाकण्याचं महत्त्वाचं कार्य करतात। देशातील उद्योगांमुळे भांडवल वृद्धी होण्यास मोलाची मदत होते, नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर होतो, रोजगार निर्मिती होते, लोकांच्या गरजा पूर्ण होतात, आयात कमी होऊन परकीय चलन तर वाचतंच परंतु निर्यात वाढवून परकीय चलन सरकारला मिळवून देता येतं, कर रूपाने प्रचंड पैसा मिळतो, परिणामी जनतेचे राहणीमान सुधारून आर्थिक विकास हा घडवून येण्यास फार मदत होते। म्हणून आर्थिक विकास घडण्यामागे उद्योजक हा फार महत्त्वाचा आहे। उद्योजक हा महत्त्वाची भूमिका तिथं बजावत असतो। त्यामधला पहिला पॉइंट आहे उद्योजक आणि विकसनशील राष्ट्र। तर उद्योजक आणि विकसनशील राष्ट्र, तर देशाच्या आर्थिक विकासात उद्योजकाची भूमिका ही फार अत्यंत महत्त्वाची मानली जाते। विकसनशील राष्ट्रात तर ही भूमिका जास्तच महत्त्वाची मानली जाते। याचे कारण विकसनशील राष्ट्रात उत्पादनाची साधने मर्यादित असतात, व्यवस्थापन शास्त्राचा फारसा विकास झालेला नसतो, तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता संशोधनाच्या सोयी नसतात, सरकार फारशी मदत करू शकत नाही, प्रशिक्षणाच्या सोयी पुरेशा प्रमाणात नसतात। अशा अनेकानेक अडचणी उद्योजकांना त्या सामोरे जावे लागतात। या अनेक अडचणीतून मार्ग काढून त्यांना उद्योग उभारावा लागतो। तो उद्योग कसा चालवावा व स्पर्धेत टिकवून कसे राहावे ही तारेवरची कसरत उद्योजकाला करावी लागते। यातूनच विकसनशील राष्ट्र औद्योगिक विकासाकडे वाटचाल करीत असते। या वाटचालीत उद्योजकाची भूमिका ही फार महत्त्वपूर्ण असते। यशस्वी उद्योजक हे त्या राष्ट्राचे अलंकार असतात व त्याचा अभिमान देखील ते राष्ट्र बाळगून असते। काय सांगितले की उद्योजक आणि विकसनशील राष्ट्र हे विकसनशील राष्ट्रामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये उद्योजकाला सोयी सुविधा उपलब्ध नसतात, संशोधनाची सोयी नसते, व्यवस्थापन शास्त्र चांगलं नसतं, त्याचा विकास फारसा झालेला नसतो, तंत्रज्ञान विकसित करण्याकरिता कसरत करावी लागते, प्रशिक्षणाच्या सोयी पुरेशा नसतात। अशा परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवणे व वाढत्या स्पर्धेमध्ये टिकवून राहणे ही तारेवरची कसरत उद्योजकाला करावी लागते। यातूनच विकसनशील राष्ट्र हे औद्योगिक विकासाकडे वाटचाल करत असतात आणि या वाटचालीमध्ये उद्योजकाची भूमिका ही फार महत्त्वाची असते। त्यानंतर आहे उद्योग आणि बेकारी। तर एखाद्या राष्ट्राची आर्थिक वृद्धी कशी मोजावी, आर्थिक विकास कसा तोलावा, तर ती या दोन घटकांना विचारात घेऊनच मोजावी लागते। कुठलेही राष्ट्र सर्वच बेरोजगारांना नोकऱ्या देऊ शकत नाही किंवा त्यांच्या उत्पन्नाची सोयही लावू शकत नाही। परिणामी दारिद्र्य वाढते व वाढत्या लोकसंख्येमुळे त्यात जास्त भर पडत आहे। वाढती लोकसंख्या, कमी न होणारी बेकारी व त्यामुळे निर्माण होणारे दारिद्र्य यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला मर्यादा पडतात। तेव्हा उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचा पर्याप्त वापर करून घेण्याकरिता स्वयंरोजगार निर्माण करीत असताना अनेक रोजगार संधी निर्माण करण्याचे कार्य उद्योजकाला करावे लागते। उद्योजक स्वतः उद्योग करीत असताना नकळत राष्ट्र विकासाला हातभार लावत असतो, दारिद्र्य कमी करण्यास मदत करत असतो,
लोकांच्या गरजांची पूर्तता करत असतो व लोकांच्या राहणीमानात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो. लोकांचे राहणीमान खरेदी क्षमतेतून वाढते. खरेदी क्षमता ही उत्पन्न वाढल्यामुळे वाढते व उत्पन्नात होणारी वाढ ही औद्योगिक वाढीमुळेच शक्य होते. तेव्हा प्रत्येक राष्ट्र औद्योगिक विकासाकरिता प्रयत्नशील असते. या विकासाकरिता अगोदर उद्योजक घडवावे लागतात व हेच उद्योजक त्या राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतात. उद्योग आणि बेकारी, जेवढ्या जास्त प्रमाणामध्ये उद्योग निर्माण होतील, स्वयंरोजगार निर्माण होतील, पर्याप्त साधनांचा वापर करून त्यातून काही रोजगार निर्माण करतील, तेव्हा लोकांमध्ये जे बेकारीचं प्रमाण आहे, लोकसंख्या वाढत आहे एकीकडे आणि त्याचप्रमाणे बेरोजगारीचे प्रमाण आपल्याकडे बघायला मिळतं. तर ते कमी करण्यासाठी जास्तीत जास्त उद्योग निर्माण व्हावे हाच हेतू आहे आणि जास्तीत जास्त उद्योग निर्माण झाले, लोकांना रोजगार मिळाल्याने लोकांचं राहणीमान तिथे सुधारेल, उत्पन्न वाढेल, त्यांची खरेदीची क्षमता वाढेल. अशा प्रकारे एकंदरीत उद्योग हा आर्थिक विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका तिथं पार पाडत असतो. त्यानंतर आहे उद्योजक आणि व्यावसायिक पर्यावरण. तर औद्योगिक विकासामुळे व्यावसायिक पर्यावरण सुधारण्यास मदत होते. औद्योगिक विकास समृद्धीबरोबरच सुधारणा देखील घेऊन येतो. परिणामे रस्ते, वाहतूक, वीज निर्मिती, पाणी पुरवठा इत्यादींमध्ये सुधारणा घडवून आणतात. तसेच कामगारांना राहण्यासाठी घरे, स्वच्छता, करमणूक इत्यादीमध्ये सुद्धा वृद्धी होते. बँका, वित्त संस्था, विमा कंपन्या, दळणवळणाची साधने यांच्या कार्याचा देखील विस्तार होतो. उद्योजकीय वातावरण निर्माण झाल्यामुळे नवीन उद्योजक उद्योग व्यवसायाकडे प्रवृत्त होतात. परिणामी उत्पादन वाढून सामाजिक गरजांची पूर्तता होते. उद्योजक आणि व्यावसायिक पर्यावरण. तर उद्योजक ज्या ठिकाणी आले, ज्या मागास भागामध्ये जर उद्योग निर्माण झाले असतील तर अशा ठिकाणचा विकास होणं हे साहजिकच आहे. तो त्या परिसराचा, त्या भागाचा समृद्धीबरोबर तो त्याचा विकास सुद्धा घडत असतो. परिणामी रस्ते, दळणवळणाच्या सोयी, पाणी, वीज निर्मिती, वीज पुरवठा, दळणवळणाची साधने या सर्व गोष्टींची तिथं मुबलक प्रमाणात सोय उपलब्ध होते. त्या समाजाचा, त्या भागाचा तिथलं विकास होतो. त्यामुळे त्या लोकांची एक राहणीमानाचा जो दर्जा आहे तो सुधारतो, उंचावतो. तर अशा पद्धतीने औद्योजकीय वातावरण निर्माण झाल्यामुळे नवीन उद्योजक उद्योग व्यवसायाकडे प्रवृत्त होतात आणि उत्पादन वाढून सामाजिक गरजांची पूर्तता तिथेही केली जाते. त्यानंतरचा पॉइंट आहे आपला बदल घडवून आणणारा उद्योजक. तर आर्थिक विकासामध्ये उद्योजकाची भूमिका काय आहे? मग तो प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल घडवून आणणारा सुद्धा एक अभिकर्ता आपण त्याला म्हणू शकतो, की तो सातत्याने नवनवीन काहीतरी बदल घडवून एक आर्थिक विकासात हातभार लावत असतो. आता आर्थिक क्षेत्रामध्ये विविध बदल हे घडवून आणल्याशिवाय आर्थिक वृद्धीही घडवता येत नाही. विकासाकरिता विविध क्षेत्रात बदल घडणे आवश्यक असते. आर्थिक क्रियांमध्ये भांडवल, भूमी व श्रम यांचा उपयोग करीत असताना यात बदल करणे आवश्यक असते. त्यांच्या परस्परांशी असलेल्या संबंधात आणि प्रमाणात बदल घडवून आणतो. श्री पीटर डकर यांनी सांगितले आहे की उद्योजक हा बदल घडवून आणण्याच्या संधीचा शोध घेत असतो, बदलांना सामोरे जात असतो आणि अशा सभोवताली घडणाऱ्या बदलांचा संधी म्हणून उपयोग करत असतो. त्यांनी एक व्याख्या केलेली आहे की उद्योजक हा सातत्याने बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो, संधीचा शोध घेत असतो, बदलांना सामोरे जात असतो आणि आपल्या सभोवताली ज्या काही घडणाऱ्या बदलांच्या संधी आहे त्याचा उपयोग करत असतो. अशा पद्धतीने त्यांनी एक सांगितले की बदल घडवून आणणारा, आपण व्याख्यामध्ये बघितलं, त्याचं कार्यांमध्ये बघितलं की जो नवनिर्मिती करतो, जो चाकोरीबद्ध न राहता त्याच्या पलीकडे जाऊन विचार करतो, त्याला आपण उद्योजक असं म्हटलेलं आहे. उद्योजक आणि बदल हे परस्परांपासून वेगळे असू शकत नाही. बदल घडून आणणारा एक अभिकर्ता या नात्याने
उद्योजकास सातत्याने बदलांच्या संधीचा शोध घ्यावा लागतो, नाविन्याचा आविष्कार करावा लागतो, नवीन गोष्टी घडवून आणल्या जातात, ते नव्या कल्पना, पद्धती, विविध घटकांचे नवीन मिश्रण, नवे उत्पादन, नवे तंत्रज्ञान, नवीन बाजारपेठ इत्यादी बाबतीत नाविन्याचा शोध घेत असतात. या माध्यमातून बदल घडवून आणत आर्थिक विकास हा साध्य करणे हे बदल घडवून आणणाऱ्या उद्योजकाचं ध्येय असते. अविकसित अर्थव्यवस्थेत आर्थिक घडामोडीच्या अनेक मर्यादा ओलांडून हे उद्योजक विविध संसाधनाचा पुरेपूर वापर करून राष्ट्राच्या आर्थिक विकासात आपला सहभाग देतात आणि म्हणूनच बदल घडवून आणणारा उद्योजक हा आर्थिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. उद्योजक म्हटलं की तो प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये नाविन्यता, नवीन संधीचा शोध तो तिथं घेत असतो. प्रत्येक गोष्टींमध्ये मग तंत्रज्ञान असेल, त्याच्या ज्या काही नवीन कल्पना, पद्धती, उत्पादन करण्याची प्रक्रिया, नवीन बाजारपेठ इत्यादींमुळे तो जे व्यवसाय करतो तर त्या व्यवसायातून तो एक प्रकारे आर्थिक विकासात हातभार लावत असतो. आर्थिक विकास साध्य, त्याची वृद्धी होण्यास तो महत्त्वाची भूमिका तिथं पार पाडत असतो. त्यानंतर आहे नाविन्याचा आविष्कार व अंगीकार करणारे उद्योजक. आता आपण बघितलंय की नाविन्याचा जो इनोव्हेशन करणार नाही, जो नाविन्याचा स्वीकार करणार नाही, तर अशा लोकांना आपल्याला उद्योजक म्हणता येणार नाही. जो सातत्याने नाविन्याचा आविष्कार करतो, तो स्वतःमध्ये तो गुण आत्मसात करतो, त्याला आपण उद्योजक असं म्हटलेलं आहे, इनोव्हेटिव्ह एंटरप्रेन्युअर. तर उद्योजक हा मूलतः कल्पक आणि नाविन्याचा आविष्कार व अंगीकार करणारा असावा. तो नाविन्याच्या आधारे आपले हित जोपासत असतो. नफ्याचे महत्तीकरण हे ध्येय सतत समोर ठेवून उद्योजक औद्योगिक क्रिया करत असतो. आपल्याला जास्तीत जास्त नफा कसा मिळेल हा एकच हेतू त्याच्या डोळ्यासमोर असतो. हेच उद्दिष्ट समोर ठेवून तो औद्योगिक क्रिया करत असतो. आर्थिक वृद्धी साध्य करताना नव्या कल्पना आणि बदल यांचा वापर उद्योजकास करावाच लागतो. श्री पीटर ड्रकर यांच्या मते कल्पकता हे उद्योजकाकडे असलेले एक मोलाचे साधन आहे. या माध्यमातून उद्योजक संपत्ती निर्माण करण्याकरिता नवीन तंत्राचा वापर करून उपलब्ध संसाधनाची कार्यक्षमता वाढवतो. कल्पकतेच्या माध्यमातून नवीन संसाधने निर्माण करतो. कल्पकता ही आर्थिक व सामाजिक संकल्पना आहे असे सांगून श्री पीटर ड्रकर म्हणतात की कल्पकता किंवा नाविन्यता अंगीकारणे म्हणजेच उपभोक्त्यात वस्तूच्या उपभोगापासून मिळणाऱ्या लाभात वृद्धी घडवून आणणे होय, किंवा संसाधनाच्या उत्पादकतेत बदल घडवून आणणे. नाविन्याचा स्वीकार करणे, नाविन्याचा आविष्कार करणे, ते अंगीकारणे व त्याचा उपयोग आपल्या उत्पादनात करणे हे एक नाविन्याचा आविष्कारामध्ये सांगितलेले आहे की जाणीवपूर्वक व संघटितरित्या बदलांचा तुम्हाला तिथं शोध घेणे गरजेचे आहे. अशा पद्धतशीर शोधांच्या माध्यमातून तुम्हाला सामाजिक व आर्थिक बदल घडवून आणता येतात. उद्योजक हा कल्पक असतो. त्याच्या मते उद्योजक हा नवीन वस्तू किंवा नवीन वस्तू मिश्र उत्पादन करण्यासाठी पुढाकार घेत असतो. आर्थिक विकासात उद्योजकाचं नाविन्याचा अंगीकार करण्याची भूमिका अत्यंत मोलाची समजली जाते. या वृत्तीमुळेच उद्योजकाचे कार्य हे नवनिर्मितीचे म्हणून सुद्धा ओळखले जाते. अविकसित राष्ट्रात अशा नवनिर्मिती घडविणाऱ्या उद्योजकांची गरज ही फार मोठ्या प्रमाणात आहे. यामुळेच अविकसित राष्ट्रामध्ये सुद्धा आर्थिक घडामोडींचा स्तर हा उंचावला जातो. एक प्रकारे नवनवीन संकल्पना, नाविन्यता आणून उद्योजक हे घडत असतात आणि त्या जास्तीत जास्त उद्योजकांची गरज आजच्या अविकसित जे राष्ट्र आहे तिथं जास्त गरज आहे. आणि त्यामुळेच आपलं जे काही आर्थिक विकासाला जे काही चालना देण्यासाठी किंवा त्यामध्ये
योगदान देण्यासाठी नाविन्याचा आविष्कार व अंगीकार करणारे उद्योजक सुद्धा आपल्याला फार महत्त्वाचे आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे आपला अनुकरण प्रिय उद्योजक. तर अनुकरण लिमिटेटिंग एंटरप्रेन्युअर. आता सर्वच उद्योजक हे कल्पक आणि नाविन्याचा अंगीकार करणारे असू शकत नाही. काही उद्योजक अनुकरण प्रिय सुद्धा असतात. राष्ट्राच्या आर्थिक विकासात हातभार करण्यासाठी अनुकरण प्रिय उद्योजकांची भूमिका सुद्धा ही मोलाची मानली जाते. अविकसित राष्ट्रांमध्ये तांत्रिक प्रगती ही मंद गतीने होत असते. सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण उद्योजकतेच्या विकासास फारसे पोषक नसते. अशा स्थितीत अनुकरणशील उद्योजकांची आर्थिक विकासातील भूमिका ही अधिक महत्त्वाची असते. विकासाच्या प्रारंभीच्या काळामध्ये विकसित देशांनी अवलंबिलेले तंत्रज्ञान जसेच्या तसे वापरले जाते. या काळात क्रांतिकारी किंवा नाविन्यपूर्ण अशा क्रिया अंगीकारणे शक्य नसल्यामुळे अविकसित राष्ट्रात अनुकरणप्रिय उद्योजकांची संख्या ही अधिक असते व अनुकरणाला पर्याय हा नसतो. त्यामुळे आर्थिक विकासात विविध टप्प्यांबरोबरच अनुकरणशीलता सुद्धा कमी होणे व कल्पकता वाढीस लागते. थोडक्यात विकसनशील राष्ट्रांमध्ये बदल घडवून आणणाऱ्या उद्योजकांची गरज आहे आणि या माध्यमातून राष्ट्राचा विकास साध्य होणे गरजेचे आहे. म्हणूनच आर्थिक विकासात उद्योजकाची भूमिका ही फार महत्त्वाची मोलाची समजली जाते. तर अशा प्रकारे आर्थिक विकासामध्ये उद्योजकाची भूमिका ही फार मोलाची समजली जाते. उद्योजकाचं विकसनशील राष्ट्र उद्योग आणि उद्योजकामुळे बेकारीचं प्रमाण, दारिद्र्याचं प्रमाण कमी होतं. व्यावसायिक पर्यावरणाचं समतोल तिथं राखता येतो. बदल घडवून आणता येतो. नाविन्याचा आविष्कार तिथं घडतो. नवनवीन उद्योजक तिथं निर्माण होतात आणि अनुकरणप्रिय उद्योजकांमुळे सुद्धा आर्थिक विकासामध्ये ज्या मागासलेला भाग आहे, अविकसित भाग आहे, तिथे अशा प्रकारे अनुकरणप्रिय उद्योजक जर निर्माण झाले तर त्यांचा सुद्धा हातभार आर्थिक विकासामध्ये लागत असतो. धन्यवाद.